आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्राने कुठे हा विश्वाप्पा? हे बघ, मला पूर्ण खात्री तू चुकलेला नाहीयेस, पण तुला मी जर वेळेत देऊ शकलो नाही ना तर मी काहीच करू शकत नाही. एव्हा तो माणूस इथे यायला हवा होता रुद्र, नाहीतर रुद्र पैठणकर ग्रुप मधून बाहेर. तो विश्वप्पा गेला असेल एव्हाना, नाशिक पासून खूप लांब. तो काही येत नाही आणि बिचारा माझा रुद्र काही निर्दोष सुटणार नाही. रुद्रला आता ही कंपनी सोडावीच लागणार. ही कंपनी आता तुमची होणार सुमित पैठणकर. फक्त 1 तास वाट बघायची आणि रुद्र माझ्या मार्गातून आउट. मग तर ती रिद्धी मला सहज पटेल. आत्ताच मला दिसतंय माझं फ्युचर किती ब्राईट आहे. अरे रे, दया येते मला तुझ्यावर रुद्र पैठणकर. कंपनीतून बाहेर गेल्यावर तुला घरातूनही बाहेर काढायला मला फार वेळ लागणार नाही. अरे विश्वप्पा आला. फसलात ना? रुद्र पण हेच करतोय मागच्या तासाभरापासून. आपला वेळ मागितला आणि आपल्याला फसवलंय त्याने. जो येणारच नाही त्याची वाट बघण्यात काय पॉइंट आहे? रुद्र ऐक ना, काहीतरी नवीन ड्रामा प्लॅन कर. हा वर्क नाही होणार. बाबा हे घ्या. हे काय? प्रोसिजरची कागदपत्रे वाचायला सुरुवात करूया. नाही, बाकी सगळ्यांना काम आहेत ना, सगळ्यांचा वेळ वाया जातो. 1 तास कंप्लीट व्हायला अजून 30 मिनिटं शिल्लक आहेत. 30 मिनिटं कंप्लीट झाली की तुम्ही जिथे सांगा तिथे मी सही करायला तयार आहे.
ए कुठे आहे तुझी बायको? अजून कशी आली नाही? तोंड शिवलंय का तुझं? ए तुझ्या बापाला सांग माझ्याशी गद्दारी केली तर मागात पडल. त्याला काही करू नका. माझी बायको येईल, थोडा वेळ द्या मला. विश्वापतचा फोन. हॅलो. तुला तुझ्या पोराची दया नाही? बोल, कुठे आहे बायको तुझी? त्याला काही करू नका, थोडा वेळ द्या, ती येईल माझी बायको. पुढच्या 5 मिनिटात ती इथं नाही आली ना तर तुझा पोरगा ढगात गेला म्हणून समज. नाही नाही, 5 मिनिटात येईल ती. काही करू नका. तुम्ही आम्हाला दुसरीकडे पोहोचवणार? तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणावर पोहोचवायचंय. तुम्ही एकटेच पोहोचवणार? मग काय तुझ्यासाठी ओरड घेऊन येऊ का? तुझ्यासाठी मी आणि माझी बंदूकच काफी आहे. तू जर पळाला ना तर तुझ्या बुडावर ही सगळी रिकामी करीन. चला, एवढं तरी कळलं की तो गुंड एकटाच आहे. अय्यो, पण त्यांच्याकडे बंदूक असते की हो. आपण त्या गुंडाला काही बोलायला गेलो, त्यानं माझ्या नवऱ्याला चिन्नूला मारून टाकलं तर काय हो? हो, खरं बोलतायत. त्याच्याकडे बंदूक आहे. मग आपण कसं लढणार? पण आपण असं गाडीत बसूनही राहू शकत नाही ना, काहीतरी तरी करायला हवं. अय्यो, काय करत आहे? मी त्या गुंडाचं लक्ष भरकटवते, तोपर्यंत तुम्ही गुपचूप विश्वप्पाला घेऊन पळून जाते की. पुष्पाजी, तुम्ही गाडी चालूच ठेवा. अहो गौरीजी, पण यात खूप रिस्क आहे. पुष्पाजी, मला हे करणं भाग आहे. ठीक आहे, सांगितलं तेवढं करा. मी आलो तर. अय्यो, तुम्ही कुठं? गौरीजी, गौरीजी, अहो गौरीजी ऐका ना. पुष्पाजी, अहो तुम्ही का आलात? त्या एकट्याच आहेत ना तिथे. अहो पण गौरीजी, तुम्ही त्या गुंडाचं लक्ष भरकटवायला काय करणार आहात? तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का? हे बघा, मला खूप रिस्क वाटते. तुम्ही प्लीज गाडीत जाऊन बसा ना. मी बघतो त्या गुंडाकडे, काहीतरी मार्ग काढू आपण. पुष्पाजी, काहीतरी करायला लागेल ना. असं बसून काय होणार आहे सांगा बरं तुम्ही. अहो बरोबर आहे, पण विश्वप्पा आणि त्याच्या मुलाचा जीव धोक्यात आहे ना. रिस्क घेतली आपण तर होईल काहीतरी. अहो गौरीजी, असं कसं बोलताय तुम्ही? चला, सुचेल काहीतरी. हो, मागे तिची बायको बसली आहे गाडीत. आपल्यामुळे काय झालं त्यांना तर? हे बघा, जे काय करायचं विचारपूर्वक करावं लागेल. काहीतरी प्लॅन करून आपण. काय सुचतंय तुम्हाला? आता जे होईल ते होईल, बघूयाच काय होतंय ते. गौरीजी, नका असं करू, खूप रिस्क आहे. ऐका ना. रिस्क घ्यायला लागेल ना. ओ भाऊ. काय? ते हे काय चाललंय तुझं? यांना आपल्या भांडणात का मध्ये घेतेस? यांचा काय संबंध? कुठे जायचं, कधी जायचं याचा विचार तू आधी करायला पाहिजे होता ना. मग आता भाऊ काय करते? बोल ना. माहेरी गेलं तिकडे पण भाऊ करते, अख्ख्या जगाला भाऊ करते. नशीब मला भाऊ म्हणले नाहीस. काय भाऊ काय चाललं होतं? काय सगळ्या जबाबदाऱ्या काय मीच घेणार का? तू काय करणार आहेस की नाही? या म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आम्हीच घ्यायच्या का? मग तू काय करणार? मी काय करणार? काय करणार? काय करणार मी घरच्यांच्या विरोधात गेले. तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं मी. लग्नासाठी पळून आले. हे बघा, लोकांना काहीतरी वाटू नये विचित्र म्हणून मी मंगळसूत्र घातल्याच्या नावाचं. अजून काय करू मी?
काय करू मी? बोल ना, बोल ना, काय करू मी? एक मिनिट ना, तू एकटी घर सोडून नाही आली, मी पण घर सोडून आलोय बरं का. तुझ्यावर प्रेम केलं हेच चुकलंय माझं. असं भांडणार असशील ना तर मी लग्न करणार नाही तुझ्याशी. काय? नाही करणार लग्न तुझ्याशी. तू लग्न करणार नाहीस माझ्याशी? नाही. मग मी स्वतःच्या जीवात काहीतरी बरं वाईट करून घे ना मी. हो, बंदूक आहे तुमची, बंदूक आहे. मला नाही, मला जगायचं नाहीये. सर, येडा आहे का रे तू? हो, येडा आहे मी, तिच्या प्रेमात वेडा आहे. आधी प्रेमात वेडा गेलं आणि आता लग्न करायला नाही म्हणते. याला काय अर्थ आहे का? नाही, तू अशी नाही इकडं. मी माझा जीवच देणार आहे. मी काय करतो, मी तुमच्या गाडी खाली जीव देतो. गाडी घाला माझ्या अंगावर, गाडी घाला माझ्या अंगावर. अरे अरे काय करतोय तू? उठ बरं. ए बरं भाऊ, काय करतोय? उठ बरं, उठ. आला उठ उठ बरं तू. घाल तू माझ्या अंगावर गाडी, घाल. माझा जीव गेलाच पाहिजे. अरे माझीच गाडी मिळाली काय तुला जीव द्यायला? अहो बघा ना काय करतोय. इथे दुसरी कुठली गाडी सापडते तुम्हाला? नाही ना, मी ह्याच गाडी खाली जीव देणार. तुम्ही गाडी घाला. ओ भाऊ बघा ना, काय होईल हो त्याचं? ओ भाऊ सांगा ना त्याला. मी उठणार नाहीये इथून. माझा जीव गेला तरी चालेल, कळलं? ए ड्रायव्हर, बघतोय काय? अरे घाल ना गाडी, नाही तर मी इथून तुला कुठेही जाऊ देणार नाही. गाडी घाल. काय डोक्यावर पडलंय यार. बघा ना दादा, बघा. ए काय हे, उठ इथून. तुला काय तुझा जीव जड झालाय का? हो, तिच्यासाठी मी माझं घर सोडून आलो, आई बाबांना सोडून आलो, आणि आता लग्नाला नकार देते. याला काय अर्थ आहे का? घरच्यांना काय तोंड दाखवू मी? लोक तोंडात शेण घालतील माझ्या. या बिचाऱ्या मुलाशी कोण लग्न करणार आता? अरे हे सगळं मुली बोलतात मुलांनी नकार दिल्यावर. काय? मला सांगा, इज्जत काय फक्त मुलींची असते का, मुलांची नसते? घरदार काय फक्त मुलींना नाही का, मुलांना आई वडील नसतात? हे बघा, माझी इज्जत फक्त तुमच्या हातात आहे. वाचवा होती. ए बाई, एवढं प्रेम करतो तर कर ना लग्न याच्या सोबत. नाही करणार. हा आत्ताच आवाज वाढवतोय. लग्नानंतर मला मारायला लागेल, मग माझा जीव घेईल. मग काय, या सगळ्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का दादा? काय बोलतीये? अगं मी जीव लावणारा माणूस आहे, जीव घेणारा नाही. हो, सांगा तिला. ए तुम्हाला जे काय करायचं ना ते करा, माझं डोकं नका खाऊ. काय बोलताय दादा तुम्ही? तुमच्यात माणुसकी वगैरे काय आहे की नाही? एक तरुण देखणा मुलगा इथे जीव देतोय, त्याचा जीव वाचवायचा सोडून तुम्ही पळताय. शी, काय अर्थ काय याला? हा, बोला ना, हिला काहीतरी सांगा ना. मी लग्न करत नाही म्हणून हा आत्ता जीव देत होता. मी याच्याशी लग्न केल्यावर याने माझा जीव घेतला तर? भाऊ सांगा बरं, तुम्ही काय करायचं? मी माझ्या आयुष्याचं काय होईल याची काही काळजी आहे की नाही कोणाला? हो, तुम्ही पुरुष आहात का? आहात ना पुरुष? मग तुम्हाला माझं दुःख कळत नाहीये? मला बिना लग्नाचं मरायचं नाहीये. तुम्ही समजावा ना हिला प्लीज. ए थोडा रे, बस झालं तुमचं तर गोळ्या घालील. चला निघायचं इथनं. गोळ्या काय घालताय? गोळ्या घालून प्रश्न सुटत नाही, माणूस सुटतो. आपल्याला माणसाला सोडवायचंय. तुम्ही चिडू नका, शांत व्हा. रागाच्या भरात ना माणूस वेड्यासारखा वागतो. तुम्ही दिसता पण वेडे, पण आपल्याला वागायचं नाही. हा, ओके, शांत राहा. दीर्घ श्वास घ्या. तुम्ही चिडू नका. जातो, आम्ही जातोय. हा, शांत व्हा. चल गा, आपला प्रश्न आपण सोडू. प्रश्न नाही सोडवायचा, मी घरीच जाणार आहे. तुला सोडून आता. मग तुला सोडतो मी घरी आता. चल लवकर. चल लवकर, चल. ए झाले ना 5 मिनिटं, कर फोन तिला. घाबरला काय? जायला कुठे गेले आता? काय खरं नाही.
वेळा सांगितलं इथे फोन करू नको. साहेब साहेब ते पळाले मला गंडून. काय? हा ठेव फोन. इनफ. काय चाललंय? सर्वांचा वेळ काय वाया घालवताय? तुम्ही एका चुकीच्या माणसाला किती पाठीशी घालाल अजून? मला सांगा, तुम्ही रुद्र पैठणकरवर कारवाई करणार आहात की नाही? तुम्ही सगळ्यांचा वेळ वाया घालवताय. बस. खरंय, उगाच वेळ वाया चाललाय ना. पण आपण कबूल केलंय ना त्याला 1 तास द्यायचा, तर देऊया. प्रॉब्लेम काय? रेवती आंटी, बास झालं. ही वेळ हातातून गेली तर खूप महागात पडेल आपल्याला. आपल्याला निर्णय घेतलाच पाहिजे, नाहीतर खूप मोठं नुकसान होईल. अम्मा, ते गुंड खूप डेंजर असते, बघलतील आपल्याला. चिनो, तू काळजी करू नको. मी खरं बोललो तर सगळं ठीक होईल बघ. पुष्पाजी, मी रुद्र सरांना फोन करू का? ते वाट बघत असतील. नाही, नको. आपण आता तिकडेच चाललो आहोत. त्याला कळलं आपल्याला उशीर झाला तर तो काळजी करत बसेल. लवकर पोहोचूयात. हे असं वर्क करतं का ऑर्गनायझेशन? किती वेळ फुकट घालवतोय आपण? एक तास मागितला होता, 1 तास संपला. टाइम इज अप नाउ. नाही, तेही मिळतीलच म्हणा तुला, पण तुला लाज नाही वाटत? या ऑर्गनायझेशनचा इतका महत्वाचा आणि इतका वेळ वाया घालवतोय तू. रुद्र, काय झालंय? कुठे विश्वप्पा? कुणी गेलंय का आणायला? बोल ना रुद्र, काय विचारतीये मी? कुठे विश्वप्पा? रुद्र, अरे जरा विचार कर. संपेल रे बाळा सगळं. तुझं करिअर, तुझं आयुष्य. बोल काहीतरी. मला वाटतं हा फॅमिली ड्रामा आपण इथेच बंद करूया का प्लीज? शो सम प्रोफेशनलिझम. येस सर, आपण आता प्रोसिजरला सुरुवात करूया. दिलेली वेळ संपली आहे. एक्सक्यूज मी जेंटलमन, पण ओके, मला दिलेली वेळ संपली आहे. मी सही करायला तयार आहे.
या पेपर्सवर तुम्ही एकदा सही केली, पैठणकर ग्रुपमधील तुमचा मालकी हक्क संपेल. कंपनीत तुमच्या नावावर असलेले शेअर्स या सगळ्यांवरचा तुमचा हक्क संपुष्टात येईल. थोडक्यात काय, पैठणकर ग्रुपशी तुझा काहीही संबंध नसेल. सही करतोयस ना?